शिवसेनेचा कोहिनूर आता हरपलेला आहे। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे। हिंदुजा रुग्णालयामध्ये वयाच्या 86व्या वर्षी मनोहर जोशी यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मुंबईचे महापौर ते राज्याचे मुख्यमंत्री असा मनोहर जोशी यांचा खूप मोठा असा राजकीय प्रवास झालेला आहे। आज दुपारी 2 वाजता मनोहर जोशी यांची अंत्ययात्रा निघणार आहे आणि दुपारी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। दादरमधल्या स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। तर मनोहर जोशी यांचा हा राजकीय प्रवास नेमका कसा राहिलाय पाहूयात। बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी ते एक होते। राजकीय वर्तुळामध्ये त्यांना प्रेमाने जोशी सर असं म्हटलं जायचं। 1970च्या दशकामध्ये शिवसेनेकडून विधान परिषदेवरती त्यांना निवडून देण्यात आलं। 1976 ते 1977 या काळामध्ये मुंबईचे महापौर ते राहिले आहेत। तर 1995 ते 99 या 4 वर्षांच्या काळामध्ये ते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होते। वाजपेयी सरकारच्या कार्यकाळामध्ये लोकसभेचं अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलंय। प्रतिष्ठित पद भूषवणारे जोशी हे राज्यामधले दुसरे व्यक्ती ठरले। मुंबई सेंट्रल हा त्यांचा मतदारसंघ आणि यामधून त्यांना खासदारकी मिळाली। राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांनी 6 वर्ष काम केलंय। तर राजकारणामधल्या सहकाऱ्यांसह विरोधकांशी सुद्धा त्यांचे मैत्रीपूर्ण असे संबंध राहिले आहेत। आणि मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे त्यानंतर संजय राऊत यांनी एक्स पोस्ट केली आणि आपल्या भावना सुद्धा व्यक्त केल्या। शून्यामधून विश्व निर्माण करणारे कडवट महाराष्ट्र अभिमानी असं संजय राऊत यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय। अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगलेले मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन अशी एक्स पोस्ट संजय राऊतांनी केली आणि मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे। आणि आता आपल्यासोबत या मनोहर जोशी यांच्याविषयीच्या आठवणी सांगण्यासाठी एकनाथ खडसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। खडसेजी, खरं तर शिवसेनेचा कोहिनूर हरपलाय असंच म्हणायला हवं। केवळ आपले सहकारी नाही तर विरोधकांसोबत तितकेच मैत्रीपूर्ण संबंध टिकवणारे, तितकीच मैत्री राखणारे असे हे जोशी सर होते। जोशी सरांचा सहवास मला गेला अनेक वर्ष लाभला। त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला आमदार म्हणून मिळाली, कार्यकर्ता म्हणून मिळाली आणि मंत्रिमंडळाचे सहकारी म्हणून मी काम केलं। अत्यंत मनमिळावू, हसरा, विनोदी स्वभाव आणि उत्कृष्ट अशा स्वरूपाचं मार्गदर्शन करणारा माझा हा नेता खऱ्या अर्थानं प्रिन्सिपल होता। त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्राचं हित जोपासत असताना अनेक महत्वपूर्ण निर्णय त्यांच्या कालखंडामध्ये झाले आणि त्यांनी या महाराष्ट्राला नवीन दिशा, त्यांच्या मंत्रिमंडळाने एक नवीन दिशा त्या कालखंडात दिल्यामुळे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्यासही मदत झाली। मी पाटबंधारे मंत्री असताना कृष्णा खोरे महामंडळ, तापी खोरे महामंडळ वगैरे अशा अनेक महामंडळांची स्थापना त्यांनी केली आणि त्यामुळे पाणी जे कृष्णेचं पाणी आहे ते महाराष्ट्रामध्ये अडवण्यास आपल्याला मदत झाली। त्याचबरोबरीला त्यांनी महाराष्ट्रासाठी गडकरी साहेबांच्या सहकार्याने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे त्याची रचना ही मनोहर जोशींच्याच कालखंडामध्ये झाली। मी त्यावेळेस अर्थमंत्री होतो आणि त्यामुळे माझं त्यांच्याबरोबर नेहमी बैठका वगैरे व्हायच्या। खूप मला मार्गदर्शन चांगल्या रीतीने करायचे आणि त्या माध्यमातून चांगला मार्ग काढायचे। शिवसेनेच्या विस्तारामध्ये त्यांचं योगदान राहिलं। खरे सच्चे शिवसैनिक म्हणून ते काम करायचे। शिवसैनिकांना मदत झाली पाहिजे, माझा शिवसैनिक मोठा झाला पाहिजे हे मंत्रिमंडळामध्ये राहूनही त्यांनी मदत त्या ठिकाणी केली। मला आठवतं की शिवसेनेचे जेवढे जिल्हा प्रमुख होते त्यांना त्यांनी आपल्या 10% मधून जे घर मिळायचे त्याबद्दल काहींना घर त्या ठिकाणी दिले आणि त्यांना एक आधार दिला। शिवसैनिक म्हटलं की ही त्यांची कमजोरी होती आणि त्या माध्यमातून ते मदत करायचे। त्यांचा 60वा वाढदिवस होता आणि त्या 60व्या वाढदिवसाच्या दिवशी एक शो मॅच भरवली होती। त्याच्यामध्ये
महाराष्ट्र देशामधील नामांकित असे क्रिकेटपटू एका बाजूला मंत्रिमंडळातील आम्ही सारे सहकारी नितीन गडकरी, मी, प्रिन्सिपल मनोहर जोशी साहेब वगैरे आम्ही एका बाजूला असे ते शोभ्याचं मला आठवणीत राहील. त्यावेळेस एक कॅप्टन म्हणून मनोहर जोशी साहेब होते आणि ते 10 ओव्हरचे ते शोभ्यात अत्यंत विस्मरणीय असे राहिली. त्यात सचिन तेंडुलकर होते, अझरुद्दीन होते वगैरे सारखे नामांकित अशा स्वरूपाचे खेळाडू त्याबरोबर आमच्या समोर होते. मला वाटतं एक खेळाडू वृत्ती त्यांनी त्याच्याकडे दाखवली. ट्रान्सपर्ट व्यवहार असला पाहिजे, मंत्रिमंडळामध्ये पारदर्शकता अशा स्वरूपाचे असले पाहिजे, निर्णय पारदर्शक असले पाहिजे हा त्यांचा आग्रह नेहमी राहायचा. त्यामुळे कसे अनेक फायली अशा राहायच्या माझ्या की त्या फायली ते परत पाठवायचे आणि मला त्याबद्दल दुरुस्त करायला शिकवायचे, पाठवायचे, करायचे आणि त्याबद्दल मला खूप शिकायला मिळालं. भावी कालखंडामध्ये कशा रीतीने प्रशासन चालवलं पाहिजे ही भूमिका मी त्यांच्याकडे शिकली. मला वाटतं एक अत्यंत अभ्यासू, मार्गदर्शक, चांगला सहकारी मी गमावला. महाराष्ट्राची खूप मोठी हानी या माध्यमातून झाली. मला त्यांची विनम्र श्रद्धांजली करतो. अगदी खडसेजी, जसं तुम्ही आता मार्गदर्शनाबद्दल म्हणालात, तुम्हाला अशी कुठली आठवण सांगता येईल का, किंवा असा कुठला प्रकल्प होता, अशी कुठली विकासाची कामं होती किंवा असा कुठला मुद्दा होता ज्या वेळेला तुमची आणि जोशी सरांची खूप चांगली अशी चर्चा झाली आणि त्यानंतर काहीसा तोडगा निघाला त्या प्रश्नावरती? ते बऱ्याच निर्णयाच्या संदर्भामध्ये म्हणजे काय होतं की कृष्णा खोरे महामंडळाची निर्मिती मंत्रिमंडळाने करायचा निर्णय घेतला. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा आग्रह तो त्या ठिकाणी होता. पैसा आणायचा कुठून, कारण करोडो रुपये त्या कालखंडामध्ये उभे करायचे होते ना, पैसा कसा उभा राहील याबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा त्यावेळेस झाली. मी पाटबंधारे मंत्री होतो, अर्थमंत्री होतो, दोन्ही जबाबदाऱ्या आम्हाला पार पाडायच्या होत्या आणि त्यावेळेस खूप चर्चा होती. सरांचं मत वेगळं राहायचं, आमचं मत वेगळं राहायचं. एवढा मोठा कर्जाचा बोजा आपण डोक्यावर घ्यायचा आणि नंतर हा कर्ज फेडायचं कसं, कोण आपल्याला पैसे देईल वगैरे अशा चर्चा होत असताना शेतकरी उभा राहिला आणि शेतकरी एकंदर अक्षरशः शेतकरी लाईन मध्ये उभा राहून आम्हाला पैसे द्यायला लागला. त्यावेळेस एवढा आनंद सरांना झाला, मला झाला की बँकांपेक्षाही माझा शेतकरी पाणी आणण्यासाठी आमच्या मागे उभा राहिला आणि ते यशस्वी झालं धोरण त्यांचं. आणि जनतेमधून पैसा उभा करण्याचं एक धोरण त्या कालखंडात घेतलं होते, अत्यंत यशस्वी झालं. म्हाडाच्या घरकुलांच्या संदर्भामध्ये निर्णय होते. राज्यभरामध्ये प्रत्येक तालुक्याला ITI स्थापन करण्याचा निर्णय होता. असे अनेक निर्णय रस्त्यांच्या संदर्भामध्ये गडकरी सारखे सहकारी होते आणि हे निर्णय घेतले. राज्याच्या प्रगतीची वाटचाल त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं सुरू झाली. अगदी खूप खूप धन्यवाद खडसेजी, तुम्ही सविस्तरपणे बातचीत केलीत आणि आठवणींना उजाळा दिलात एका अर्थाने. खूप खूप धन्यवाद. तर नितीन गडकरी यांनी सुद्धा एक पोस्ट केली आहे आणि मनोहर जोशी यांना आदरांजली वाहिलेली आहे. आपण बघूयात. माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचं वृत्त ऐकून दुःख झालंय. सरांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरपलेला आहे असं नितीन गडकरींनी म्हटलंय. अत्यंत नम्र, हजरजबाबी आणि महाराष्ट्र आणि मराठी माणसांविषयी मनापासून तळमळ असलेला नेता आपण गमावलाय असंही त्यांनी म्हटलंय. तर युती सरकारच्या काळामध्ये जोशी सरांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली अशी आठवण सुद्धा त्यांनी लिहिली आहे. कुटुंब प्रमुखाप्रमाणेच कायम त्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो अशी प्रार्थना सुद्धा नितीन गडकरी यांनी केली आहे. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखामधून सावरण्याची शक्ती देवो. पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. भोईटे सर, खरं तर एक सुसंस्कृत चेहरा शिवसेनेचा हरपलाय असंही त्यांनी म्हटलेलं आहे. नितीन गडकरी यांनी एक पोस्टमध्ये म्हटलंय. काय नेमक्या आठवणी सांगता येतील, म्हणजे मुख्यमंत्री पदावरती कशा पद्धतीने विराजमान झाले आणि मुख्यमंत्री पदावरून किती पटकन, म्हणजे किती क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आपला राजीनामा एका चिठ्ठीमधून सुपूर्द केला अशी एक आठवण सांगितली जाते. याबद्दल काय सांगाल? यामिनी, खूप वेगळा प्रश्न आणि आवश्यकता प्रश्न आहे. कारण अनेकदा मनोहर जोशी यांचं नाव आलं की मुख्यमंत्री पद त्यांनी कसं पटकावलं याबद्दलच खूप चर्चा रंगते, खूप कुजबुज रंगते. त्याबद्दल अनेकदा सांगितलं जातं. मात्र त्यांनी मुख्यमंत्री पद कसं पटकन सोडलं तेही तेवढंच महत्वाचं आहे. कारण सत्तेवर येणं हा राजकीय क्षेत्रातील अनेकांना
हव्यास असतो म्हणा किंवा इच्छा असतेच असते. म्हणजे जेव्हा शिवसेनेला बहुमत मिळवलं 1995 मध्ये, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जसं म्हटलं होतं की चमत्कार घडवणार, तो चमत्कार घडवून दाखवला. महाराष्ट्र विधानसभेवर त्यांच्या शब्दात सांगायचं तर भगवा फडकवला. त्यानंतर मुख्यमंत्री कोण ही जेव्हा चर्चा रंगू लागली तेव्हा खरं तर सुधीर भाऊ जोशींचं नाव पुढे होतं. स्थानीय लोकाधिकार समिती जी मराठी माणसांना रोजगार मिळवून देण्यासाठी कार्यरत, तिचे ते अध्यक्ष होते, ते त्यांनीच ती वाढवलेली. ते मनोहर जोशींचे भाचे. परंतु अचानक त्यानंतर सूत्र हल्ली असं सांगितलं जातं की भाजपच्या काही नेत्यांनी त्यासाठी प्रयत्न केले युतीच्या राजकारणातली, आणि त्यावेळी पुरेसं संख्याबळ नसल्याचं लक्षात आणून देत बाळासाहेब ठाकरेंचं मन वळवलं आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. हा एक पहिला भाग झाला की त्यांनी मुख्यमंत्री पदापर्यंत पद कसं मिळवलं याबद्दल जे सांगितलं जातं. मात्र हे घडतं राजकीय क्षेत्रात. परंतु तुम्ही जे म्हणालात की त्यांनी मुख्यमंत्री पद कसं झटकन सोडलं हे दुर्मिळ त्याला. म्हणजे आज आपण पाहतो सत्तेवर असणारे नेते सुद्धा आणखी जास्त सत्ता मिळावी किंवा सुरक्षितता लाभावी काही कारवायांपासून, त्यासाठी पद सोडायला तयार नसतात, पक्ष फोडतात, सत्ता मिळवतात. मात्र मनोहर जोशी यांच्या एका प्रकरणात नाव आलं. त्यानंतर जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना एका आपल्या विश्वासू, त्यावेळेचे विश्वासू सहकारी, आता ते नाही, नंतर ते त्या पुढच्या टप्प्यावर शिवसेनेसोबत नव्हते, आशिष कुलकर्णी, त्यांच्यासोबत फक्त एक चिठ्ठी पाठवली की राजीनामा द्या. मनोहर जोशींचं मोठंपण असं की बाळासाहेब ठाकरेंची चिठ्ठी मिळताच त्यांनी राजीनामा दिला, काहीही न विचारता. ते पद सोडून, महाराष्ट्रातलं सर्वोच्च सत्तेचं पद सोडून मनोहर जोशी सर घरी रवाना झाले. हे खूप मोठं आहे, हे खूप भारी आहे यामिनी. अगदी खरं तर मार्गदर्शनाबद्दल आता अनेकांनी आठवणी व्यक्त करताना सांगितलंय, कारण केवळ शिवसेनेचा नेता आहे म्हणून आपल्या सहकाऱ्यांसोबत चांगलं वागणं असेल, आपुलकी दाखवणं असेल, त्यांना मार्गदर्शन करणं असेल, या गोष्टी ओघाने येतातच. मात्र विरोधकांना सुद्धा तितका जीव लावणारा असा हा नेता आहे. यामिनी एक महत्वाचं म्हणजे आत्ताच तुम्ही नितीन गडकरी यांची जी पोस्ट वाचून दाखवली ना, त्या पोस्टमध्ये त्यांनी काय म्हटलंय, त्यांनी म्हटलं सुसंस्कृत चेहरा. महत्वाचं आहे ते. एक आठवण सांगतो, म्हणजे बोईटे सर आठवण आपण घ्यायचीच. अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवतेय, कारण उद्धव ठाकरे यांनी आपला बुलढाणा दौरा रद्द केल्याची आताची एक मोठी बातमी समोर येते आणि उद्धव ठाकरे हे आता मुंबईच्या दिशेनं निघणार असल्याचं कळतंय. मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे आणि या वृत्ताच्या नंतर आता उद्धव ठाकरे यांनी आपला जो 2 दिवसाचा बुलढाणा दौरा होता, आजचा खरं तर दुसरा दिवस होता त्यांच्या या दौऱ्याचा, तो दौरा आता रद्द करण्यात आलाय. तर ही आताची अपडेट आपण बघतोय. उद्धव ठाकरे यांचा आजचा दुसऱ्या दिवशीचा बुलढाणा दौरा रद्द झालेला आहे. मनोहर जोशी यांचं निधन झाल्यामुळे हा दौरा रद्द झालाय आणि अगदी काही क्षणांमध्ये उद्धव ठाकरे हे मुंबईच्या दिशेनं आता रवाना होतात. पुन्हा एकदा भोईटे सर आपल्या सोबत आहेत. भोईटे सर, तुम्ही आठवणींबद्दल सांगत होतात. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला जातो, एखादा रोप घेऊन शिवसैनिक उभा असतो, मी ते रोप त्या मातीच्या खड्ड्यात लावतो, त्यावर माती लोटण्यासाठी माझ्या सोबताली जे हात असतात ज्यांचे. आणि तसंच काही वेळा तर असंही होतं की वृक्षारोपणानंतर त्या रोपाला पाणी देण्यासाठी झारी घेऊन जो उभा असतो, मला ठाऊक असतं की तो शिवसैनिक किंवा शिवसेनेचा तो शाखा प्रमुख हा काही वेळा त्याच हातामध्ये वेगळंही काही घेऊन उभा असतो. म्हणजे त्यांचा स्पष्टपणे उल्लेख हा शस्त्र किंवा दगड, कारण अनेक शिवसैनिक हे आक्रमकतेसाठी ओळखले जायचे, जातात. त्यामुळे मला माहित असायचं की अशा पद्धतीची कामं करणारी माणसं ही बाळासाहेब ठाकरेंमुळे समाजसेवेकडे वळली, समाजाच्या कारणी येऊ लागली. हे ते आवर्जून ही आठवण सांगायचे की मला माहित आहे, पण सकारात्मक काहीतरी चांगलं घडतंय ना, ते आपण मोठं केलं पाहिजे होतं, हे त्यांना त्यातून सुचवायचं असतं. तर शिवसेना महत्व ते असं सांगत असायची यामिनी. अगदी सर, तुम्ही असं सोबत राहा. आपल्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे
आमदार संजय शिरसाट सुद्धा जोडले गेलेले आहेत। संजयजी, खरं तर पुढारी न्यूजच्या ओपन फोरम कार्यक्रमामध्ये सुद्धा ज्यावेळेला तुम्ही सहभागी झाला होतात तेव्हा सुद्धा मनोहर जोशी सरांची एक आठवण तुम्ही सांगितली होती आणि आता ते गेल्याची ही दुःखद बातमी खरं तर आपण ऐकतोय। काय नेमक्या आठवणी तुम्ही सांगाल? सरांचा एक शिस्तबद्धपणा आणि त्यांचे काम करण्याची पद्धत होती। संभाजीनगर महानगरपालिकेची पहिली निवडणूक जेव्हा लागली त्या टायमाला सरांना आम्ही अत्यंत जवळून पाहण्याचा आम्हाला योग आला। म्हणजे 88ची ती निवडणूक, सर गल्लोगल्ली, हा शिवसेनेचा एवढा मोठा नेता परंतु गल्लोगल्ली छोट छोट कॉर्नर सभा घेत आमच्या बरोबर राहिला। सरांबरोबर अनेक वेळा मला फिरायचं सौभाग्य मिळालंच, परंतु एकदा मी आमच्या जालना जिल्ह्यामध्ये एक दंगल झाली होती, त्या दंगलीला त्यांच्या बरोबर गेलो होतो। चिखल एवढा होता की पायात चप्पल घालता येत नव्हती। सरांनी चप्पल काढली आणि त्या चिखलातून त्या स्पॉटवर आम्हाला पोहोचायचं होतं। सरांच्या पायाला काटा टोचला आणि त्याने पाय वर उचलला, मी तो धरला आणि तो काटा काढला आणि त्यावेळेला त्या सरांना बोललो, आता शिवसेना खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात पोहोचली। सर हसले, शिरसाट तुला वेळ कोणता आणि तू बोलतोय काय? म्हणलं सर हेच पाहिजे, लोकांमध्ये आपण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत लोक आपल्याला ऍक्सेप्ट करणार नाही। आणि सरांचा खरा एक स्वभाव होता की सर एक सर्वांना मिळून मिसळून जे कसे घ्यायचे ही कला फक्त त्यांच्यात होते। अनेक वेळेला आम्ही असं म्हणायचो, सर तुम्ही साहेबांकडे एखादं कोणतंही प्रपोजल मांडलं तर साहेब काहीही विचार न करता पंत बनतायत ना, मग ते बरोबरच। हा विश्वास तुम्ही कसा संपादन केला हे आम्हालाही सांगा। म्हणून इतका मोठा चांगल्या मनाचा माणूस आज आपल्यात नाही, हे दुःखद आहेच आहे। त्यांनी मुख्यमंत्री पद असो किंवा लोकसभेचं अध्यक्ष पद असो, इतक्या चांगल्या पद्धतीने सांभाळणारा नेता आणि शिवसेना प्रमुखाचा उजवा पण आणि डावा पण हात फक्त होऊ शकला संघटनेमध्ये कोण, तर ते मनोहर जोशी। म्हणून आज त्यांच्या जाण्याने आमच्यासारख्या शिवसैनिकाला आत्मा दुःख होतंय, शब्द नाहीत आज। आज त्या नेत्याला आम्ही पाहिले जवळून, आज आमच्यातून जाताना आम्हाला अंतरात दुःख झालेलं आहे। अगदी खूप खूप धन्यवाद शिरसाटजी, तुम्ही सविस्तरपणे बोललात यासाठी।